मांगल्याची वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय, आपल्या तळपत्या संशयीतून स्वराज्याचे तोरण बांधणारे पुण्यश्लोक छत्रपती शिवराय आणि या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे जनक श्री लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन करून श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव, 5 पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बकासुराच्या वधाचा इतिहासाची साक्ष देणारे भवानी मातेच्या कुशीत बसलेले गाव, रामाच्या डोंगराच्या पायास अभिषेक घालणारे गाव, श्री भैरवनाथाचा परिस्पर्श लाभलेले गाव, श्री किरकर बाबांच्या समाधीने पावन झालेले गाव, अनेक रत्नांची खाण असलेले 60 चावर जमिनीचे मालक, इतिहास गाजवणारे, इतिहास घडवणारे असे एकचक्री नगर अर्थात एकंबे हे गाव. एकंबे गावामध्ये त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये झांज पथकाचे मुहूर्त मेढ रोवणारे श्री गणराया अवार्डने सन्मानित झालेले फक्त आणि फक्त शिवसेना गणेशोत्सव मंडळ, शिवसेना गणेशोत्सव मंडळ, शिवसेना गणेशोत्सव मंडळ, शिवसेना गणेशोत्सव मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या शिवसेना गणेशोत्सव मंडळाने आजपर्यंत 20 कन्या, दंगा अवतरण, गाडी गायब, चिलिया बाळाची कथा, बंगाली बाबा, अपहरण, मना सोडा, नयनरम्य संगीतकारांचे खेळ मांडला, माहितीचा अधिकार, लेख वाचवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, ऐतिहासिक शिवरायांचे न्यायासन व भैरा नवरा किंडी बायको असे यशस्वी समाज प्रबोधनपर देखावे सादर करणारे आपले मंडळ याही वर्षी सादर करीत आहे. शांत राहा, शांतता राखा. मित्रांनो नमस्कार. आज मानवाने चंद्रावर भरारी घेतली, विज्ञानावर मात केली, वेगवेगळे शोध लागले, जीवन पद्धती बदलल्या. यंत्रयुगात या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी पोटाला लागणारं अन्न ते मात्र सर्वांचं सारखंच आहे. जर अन्न नसेल तर कोणीही जिवंत राहणार नाही आणि शेतकरी जर नसेल तर अन्नधान्य निर्माण होणार नाही. आणि म्हणून जगाच्या पटलावरती शेतकरी हा सर्व मानव जातीचा पोशिंदा मानला गेला. शेतकरी हा पूर्वी राजा होता, आत्ताही आहे आणि पुढेही राहणार. मानवाने कितीही पैसा कमावला तरी 2 वेळच्या पोटासाठी त्याला अन्नाची गरज आहे. म्हणून सर्व जगतामध्ये शेतकऱ्याला प्रथम प्राधान्य होते. भारताचे प्रधानमंत्री पद भूषविलेले आपले लाल बहादूर शास्त्री यांनी प्रथमतः जय जवान जय किसान हा नारा दिला. त्यानंतर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान हा नारा दिला. याचाच अर्थ असा होतो की किसानाशिवाय अर्थात शेतकऱ्याशिवाय आपल्या देशाचं पानही हलत नव्हतं. मंडळी, पूर्वी शेतकरी म्हटलं की आन बाण आणि शान या गोष्टी असायच्या. शेतकऱ्याचा थाट वेगळाच. आजचा जो शब्द प्रयोग आहे ना, लँडलॉर्ड, म्हणजेच जवळजवळ त्या काळी तो राजाच होता. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी पूर्वी प्रथा होती. पण आज उलट झालं. चक्र बदललं. कुटुंब जशी मोठी होत गेली तसेच जमिनीचे तुकडे पडत गेले आणि त्यात आरक्षणाचा विळखा पडला. आणि या विळख्यामुळे शेतकरी राजा भिकारी झाला. आज अवस्था इतकी बिकट झालेली आहे. अन्नधान्य, दूध दुभते, गाई म्हैशी, जमीन जुमला, चौसोपी वाडा, धान्याच्या राशी हे शब्द हळूहळू विरवून गेले आणि त्यांची जागा फ्लॅट संस्कृती, भरमसाठ पगाराची नोकरी, विभक्त कुटुंब पद्धती या वेगळी व्यवस्थेने घेतली. जशी घरं लहान झाली तशी मनं लहान झाली. पूर्वी वाड्यात माणसंच माणसं असायची, आता घरात माणसं नकोशी झाली. आणि त्यात अलीकडच्या काळात म्हणजेच सुशिक्षित मुलींची मानसिकता खूप बदलली. शेती, शेतकरी, दूध दुभतं, गाई म्हैशी, धान्याच्या राशी हा एक घरी असलेला माहोल म्हणजे जणू काय लक्ष्मीचं रूपडच होतं. परंतु याकडे अलीकडच्या मुलींचा बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलला. अहो, या गोष्टींची त्यांना लाज वाटायला लागली, किळस येऊ लागला.
प्रत्येक मुलीची अपेक्षा मुलगा नोकरदारच पाहिजे. शेतकऱ्याबरोबर लग्न करणार नाही. मला सासू सासरे नकोत, फक्त नवरा आणि मी. ही जी मुलींच्यातली विकृती आहे तीच विकृती समाजामध्ये घातक ठरली. म्हणतात ना, पूर्वी रस्ते साधी होती तशी माणसेही साधी होती, परंतु आज रस्ते डांबरे झाले आणि माणूसही डांबरट झाला. पण मित्रांनो, खरं सांगू, शेतकरी मात्र मनानं दिलदार, मोठा आणि साधा आहे. त्याच्यात बदल झालेला नाही. एक वेळ भरमसाठ पगार असलेल्या लोकांकडे एका माणसाच्या जेवणाची व्यवस्था होऊ शकत नाही, परंतु आज खेडोपाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या घरी कितीही माणसं आली तर उपाशी कुणीही जात नाही. का तर शेतकऱ्याचं मोठेपण आणि मोठं मन याला कारणीभूत आहे. आज रेडीमेड पैशामुळे मनही रेडीमेड झाली. खऱ्या अर्थानं घटस्फोटाचं प्रमाण हे नोकरदारांमध्ये जास्त आहे. फणस जसा वरून काटेरी वाटतो, परंतु आतमध्ये जसे गोड गरे असतात, तसाच आमचा शेतकरी राजा वरून जरी ओबड धोबड वाटला तरी त्याच्यातली माणुसकी आणि माणूसपण अजूनही जिवंत आहे. पण काय करायचं? काय भुललासी वरलिया रंगा, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, अशी आज स्थिती झालेली आहे. आज शेतकरी मुलांची लग्न होत नाही. का तर मुलींचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदललेला आहे. याच समाज व्यवस्थेवर घणाघात घालणारा हा आमचा देखावा सादर करत आहोत. काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया रंगा. शांत रहा, शांतता राखा. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला. नाही कोणी जाग झोपला पहार, दुःखी जीवा तुला दैवाचा सहारा. नाही कोणी जाग झोपला पहार, दुःखी जीवा तुला दैवाचा सहारा. तुझ्यासाठी देव वासुदेव झाला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. माई इडा पिडा टळू दे, वासुदेवाला दारी, धनधान्याची बरकत करी. हे ग माय, या वासुदेवाला दान दे. वासुदेव दादा, आमच्या घरी गणपती बाप्पाच्या कृपेनं सगळं बरकत आहे. धनधान्यांनी दूध दुभत्यांनी आमचं घर भरले. पण वासुदेव दादा, आमच्या घरी एकुलतं एक पार, त्याचं लगीन होईना. लगीन होऊ दे असं देवाकडे साकडं घाल की रे बाबा. होईल होईल, मग लवकरच लगीन होईल. आज या देशाला शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. अरे पोरा, आर लगीन बिगीन काय करशील का नाही? लेका 35 वर्षाचा घोडा झालायस, सुनाच्या हातचं खाऊ दे की जरा. का असाच बियाला राहणार आहेस? हा काय बाबा, पुरी काय रस्त्यावर पडल्यात काय? धरली ना आणली उचलून. आणि काय हो बाबा, आपल्या शेतकऱ्याच्या संस्कृतीत वडीलधाऱ्यांना विचारल्याशिवाय कोण मुलीकडे बघत सुद्धा नाही. अहो, लग्न जुळवून तुम्ही द्यायचं, तुम्ही पोरगी बघायची का आम्ही? आर पोरा, तुला काय वाटलं आम्ही बी काय हातावर हात ठेवून बसलोय वय? अरे जाईल त्या गावाला तुझ्यासाठी पोरगी बघून येतोयच की. पण शेतकऱ्याचं पोर म्हटलं की सगळे नाक मोराडत येते. काय कमी आहे रे आपल्याला? 10 एकर जमीन, वाडा, दुभती जनावर, राजाचा थाट असलेली आपण काय कमी आहे? हा अरे पोरा, आमच्या लग्नाच्या वेळेला तुझ्या बाला मी बघितलं नाही का बानं मला बघितलं नाही. न बघताच आम्ही नुसत्या शेतीच्या वैभवावर लगीन केलंय. काय करायचं बाबा, अलीकडच्या पोरींची नाटकच लय झाली ती. अगं आई, होईल की लगीन का? मी काय म्हातारा जाऊ का सांग मला. बरं बाबा, त्या 3 एकराच्या पट्टीतल्या उसाला तोडा आल्या आणि आपल्या जरबेऱ्याला परदेशातनं मागण्या आल्या. मी जरा अधिकाऱ्यांची मीटिंग आहे ते अटेंड करून येतो. हा बाबा, येतो मी. आई, जातो ग. वय वय, ये लवकर. सांभाळून रे बाबा. हा बाबा.
काय बोल की. काय लगा भेटत नाही काय नाही, भेटायचं जाऊ दे, इकडे तिकडे बघत सुद्धा नाही तोंडाकडे. अरे काय सांगायचं तुला, ते पतसंस्था वाली सकाळी 9 पासून संध्याकाळी 7 पर्यंत अक्षर शकतो बोलले की मला येळच मिळत नाही. अरे नोकरी म्हटलं की पारतंत्र्य, बॉस सांगितलं तसं ऐकायचं. गुलाम रे गुलाम, या नोकरीत काय अर्थ नाही. घरच्यांना धडी येळ देता येत नाही, मला जर का कुठं फिरता येत नाही. अरे या नोकरीमुळं मित्र परिवाराला मुकलो रे, मी मुकलो. नाही पण सदी त्या मला एक सांग, हा तुझी इतकी सगळी शेती असताना तू नोकरी का करतोयस? खरं सांगू का तुला, हा आता माझं वय किती, 40. हा बरोबर. अरे 2 वर्षापूर्वी माझं लग्न झालं. शेतकरी मुलगा असल्यामुळं मला कोणी मुलगीच देत नव्हतं. कितीतरी मुलींनी मला नाकारलं. शेवटी या तुटपुंच्या पगाराच्या नोकरीचा निर्णय घेतला. काय करणार, इलाजच नव्हता ना. ये संदीप आहे, हा तो बघ शंकरे आला. अरे शंकरे, अरे कुठं निघालायस? वधूवर सूचक केंद्रात नाव नोंदवायला. हा आईला रेडा झालो असतो बरं झालं असतं. रेड्याला बघ कशा पुरी चालून येते ती. आणि लका धडधाकट हातपाय बेंदू असलेला आपण माणसं, आपली साधी लग्न होईल बघ केला कोण पोरगी ती. देवा देवा काय पाप केलं रे बाबा आम्ही, म्हणून आमच्याकडे काना डोळा केलाय रे बाबा. बघ बघ जरा बघ. बघ जेव्हा माझ्याकडे ह्याच्याकडे मी बघ. देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा, देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा, देवा रे देवा तुला उगाच म्हणतात मायाळू कणवाळू. देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा, गुडघ्याला पाशिंग बांधून बसलोय आता तरी नग टाळू. रेड्यासनी मिळतात म्हशी बिलैयान, गाईसनी मिळतात वळू. रेड्यासनी मिळतात म्हशी बिलैयान, गाईसनी मिळतात वळू. मग आमच्याच कपाळी का नाही लिवलीस पायाला भिजू. आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू. देवा रे देवा देवा. नमस्कार प्रेम, कसं काय चाललंय, बरं आहे ना? हा अगदी मजेत आहे. आपण तुम्ही इकडे येणं कसं काय केलं? जनगणना करण्यासाठी आलोय. बर बर. आपल्या गावच्या लोकसंख्येची यादी शासनाकडे सुपूर्द करायची म्हणून आलोय. हा बरं. बर प्रेमराव, तुम्हाला पोरं किती? अहो काय मास्तर, अजून माझ्या लग्नाचा पत्ता नाही, तुम्ही मला पोरं किती म्हणून विचार. प्रेमराव अजून लगीन नाही? काय विचारताय मास्तर, आम्ही पडलो शेतकरी. तुमच्यासारखं जर आरक्षित असतो तर आता नातवंड खेळली असते आमच्या दारात. पण काय करायचं हो, शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो, हेच मोठं पाप झालं आमच्याकडून. आप्पा, ओ आप्पा, आप्पा, अहो जरा थांबा ना, थांबा आप्पा, आप्पा थांबा की जरा. माझं काम करणार. थांबा का, हे माझा बायोडाटा. एखादी चांगली मुलगी बघून द्या की. मला माहित आहे तुम्ही लय लग्न जमवले, माझं पण तेवढं जमवा केला. माझ्या खिशात माझ्या वजनावर बायोडाटा आहे. पुन्हा कुणाची लग्न जमवायची? तर मी एक पोरगी बघून ठेवली आहे, पण मला 5,000 रुपये द्यावे लागतील. चालतंय का? अहो आप्पा, 25 मुलींच्या स्थळासाठी मी तुम्हाला 5-5 हजार रुपये दिले. 1,00,000-1,25,00,000 रुपये पोरी बघण्यातच गेले. बरं ठीक आहे, देतो 5,000, पण तेवढं जमवा. ठीक आहे ठीक आहे. मग उद्या बोरगावच्या महिपतराव पाटलाच्या घरी या. तिथे देखणी मुलगी आहे, सांग भारी, या बघून. चालतंय आप्पा, बरं झालं. धन्यवाद आप्पा, लय आभार आहे मी तुमचा. येऊ का? हा हा आप्पा, बरोबर. पोरीने चहा बाकी झकास केला बर का. वा वा वा, पोरगी गुणाची दिसते बर का श्रीकांतराव तुमची. हा हा हा. बरं एक गोष्ट बोलू. हा बोला की बोला. तुमची मुलगी पसंत आहे बरं आम्हाला. बर.
आता मुलाबद्दल सांगायचं म्हटलं तर खरं सांगू का, आमचा मुलगा म्हणजे देवगुणाच आहे बघा. MSc ऍग्री झालाय. आजकाल आपण बघतोय नोकऱ्याची अवस्था फार बिकट आहे तो. तेव्हा म्हटलं कशाला पाहिजे नोकरी. पोरगा आमचं निर्व्यसनी आहे, साधं सुपारीचं खाणे बी खात नाही बघा. आपली शेती भलं आपण भलं असं त्याचं काम आहे. चांगला 100-150 ऊस टन जातोय बघा. गुणाचा आहे पोर, एकुलती एक आहे, मनानं चांगला आहे. श्रीकांतराव बोला जरा लवकरच कळवा म्हणजे कसा उडवून देऊ का नाही बाळ. हा सगळं खरं आहे तुमचं, पण पाहुणं हे बघा काळ बदललाय. आमची पोरगी देखणी आहे, गोरी पान आहे आणि MBA झालंय तिचं. तो जरा विचार तिचा जरा वेगळाच आहे नाही का. आता अलीकडच्या पोरींचं काय सांगावं आपण, तिच्या मनात काय आहे काय नाही आपल्याला कसं कळणार नाही का. आपण बोललो जुन्या विचारांची माणसं. बरोबर आहे म्हणा. ठीक आहे, पण मी पोरीचा विचार घेतो आणि कळवतो 2-3 दिवसामध्ये तुम्हाला. कळवा बरं का. येतो मुलांनी. हा ठीक आहे चला. हॅलो येतोय ऐकू माझा आवाज. कोण बोलताय आपण. तुम्ही ऋतुजाच का. हो मी ऋतुजा बोलते. मी प्रेम बोलतोय, ओळखलं का. कोण प्रेम. काल अच्छा काल तुम्ही मला पाहायला आला होता. हा 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 हो ओळखलं. बोला ना बोला. माझं एक काम होतं माझ्याकडे. हो मला आत्ता लगेच भेटा. आता लगेच. हा मी आमच्या रानात उभा आहे, प्लीज भेटा ना मला. रानात. तुमच्या इकडे कुठे कॉफी शॉप वगैरे नाहीये का. नाही आता इथं रानात कुठला आलाय कॉफी शॉप. प्लीज काय पण करा पण मला आता भेटा, तुम्हाला महत्वाचं बोलायचं. एवढं. ओके ओके ठीक आहे चालेल मी येते भेटायला. हा काय वाट बघते मी, लवकर या. हो आलेच आलेच. हा ठेवतो. ओके. अरे वा आलीस तू. ऋतुजा बरं झालं, मी लय उशीर झालं वाट बघत होतो. किती घाण इकडे शेतात. या इथे बसायचं कुठे आपण की असंच उभं राहायचं. हा उभं राहूनच बोलूया. ओके बोला काय बोलायचंय. ऋतुजा खरं सांग, काल मी तुला बघितलं ना, तुला बघता क्षणीच मी येडात झालो. खरंच मी तुझ्या प्रेमात पडलो. खरंच तू खूप सुंदर आहेस. माहितीये मला. ऋतुजा प्लीज प्लीज माझ्यावर लग्न करशील. अरे काय वेडा आहेस की काय तू. अरे ते कसं शक्य आहे. अरे तू शेतकऱ्याचा मुलगा आणि तुझ्या बरोबर लग्न करून आयुष्यभर जनावरांचा गोठा धुवायचा, शेणमूत काढायचं, वैरण आणायची, शेतात मरमर मरायचं, चिखलात खपायचं. माझ्याच्याने तर नाही बाबा हे शक्य होणार. अगं पण ऋतुजा दिसतं तसं नसतं. हे बघ तू आमच्या राहणीमानावर जाऊ नकोस ना. आम्ही शेतकरी आहे ना, मनानं लय मोठे असतो. खरंच आम्ही आमच्या आयुष्यात लय सुखी आहे, समाधानी आहे. अगं माझ्याकडेच बघ ना, मी MSc ऍग्री. काय माझ्यात कमी आहे सांग. अगं खरं सांगतो मी तुला हवं तेवढं प्रेम दे. तुला भरमसाठ पगार घेणारा नोकरदार जितका सुखात ठेवणार नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त मी तुला सुखात ठेवणार. अरे पण प्लीज विचार कर ना माझा. नाही रे. अरे तुला सांगितलं ना एकदा. तू का माझ्या मागे हात धुवून लागलायस. नाही हा मला जमणार. अरे शेतकऱ्यांच्या घरी रांधा वाढा उष्टी काढा हेच करावं लागतं. अरे आमचीही काही स्वप्न आहेत. मला विभक्त कुटुंब पद्धती खूप आवडते. मी आणि माझा नवरा बस
आमच्या आयुष्यात तिसरा कुणी नको. ना सासरा ना सासू ना नातेवाईक, बस आम्ही दोघं. अरे इतकी शिकलीये ना मी, सगळं आयुष्य काय असं वैराण वाळवंट करून घेऊ का? अरे शहरातला छान नोकरी करणारा नवरा हवाय मला. मला स्टँडर्ड लाईफ जगायचंय, यू नो. आणि त्यामुळे तू हट्ट नको रे धरूस. चल बाय. ओके बाय बाय. काय देवा, कशी आहे गंमत? गेली की नाही लाट काढून? अरे देवा, काय पाप केलं होतं आम्ही? शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतला, माझी चूक झाली का? हा, आम्ही शेती करतो, आम्ही अन्नधान्य पिकवतो, तेव्हा कुठं हा 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 समाज दोन घास सुखानं खातो. आणि आम्ही जर शेतीत पिकवायची बंद केली, अन्नधान्य निर्माण करायचंच बंद केलं, तर हे लोक काय खातील? माती खातील का हे लोक? अरे या मातीत जन्माला आलो, पिढ्यान पिढ्या या मातीनं आम्हाला जगवलं, या मातीनं आम्हाला संस्कार शिकवले, या मातीशी आमची नाळ तुटली नाही, या मातीतच मोती पिकवलं, घाम गाळला. म्हणूनच आमचं हे शरीर आहे ना, असं वज्रासारखं कठीण आहे, कठीण. आम्ही आमच्या मनाचे राजा आहे. अशा वेगळी पगाराच्या नावाखाली आम्ही कुणाची गुलामी करत नाही आणि कधी करणारच नाही. माफ करा मंडळी, जरा राहावलंच नाही म्हणून बोललो. नाही पण मंडळी असो, पण एक ना एक दिवस बळीराजाचं राज्य येईल. शेतकऱ्यांचे दिवस येतील आणि नक्कीच येतील. रात्रीचे 1 वाजले, अजून कसं आले नाही ते? यांना थोडेही भान नाही का? आपली बायको घरात एकटीच आहे आणि आज तर संपूर्ण बिल्डिंग मध्ये मी एकटीच आहे. लग्न झाल्यापासून पाहते सारखं आपलं ऑफिस ऑफिस ऑफिस. सुखाची 10 मिनिटे यांनी दिली नाहीत मला. काय करत असतील एवढं रात्रभर बाहेर थांबून? काही कळतच नाहीये. आई वडील बहीण भाऊ सगळा माझा एवढा मित्र परिवार सोडून मी एवढ्या लांब शहरात कशासाठी आले? यांच्यासाठी ना. आणि हे साधा वेळही देऊ शकत नाहीत मला. शी बाबा. आय्या आले वाटत हे. अहो, ही काही घरी येण्याची वेळ झाली का तुमची? किती वाजलेत बघा बरं. आणि मी घरात एकटीच आहे, तुम्हाला माझी काहीच काळजी नाही. आणि हे काय? तुम्ही पिऊन आलाय? अहो 1 महिना झाला नाही आपलं लग्न होऊन. तुम्हाला लाज कशी वाटत नाही? ऐका शाली हरामखोर, कोण आहेस तू? बस म्हटलं की बसायचं, उठ म्हटलं की उठायचं, कळलं? आणि मी तुझा काही गुलाम नाही. तू माझी गुलाम आहेस. तू माझी बायको आहेस, बायको. बायको सारखीच राहायचं. चला आतल्या खोलीत जा. माझे मित्र आलेत, आम्ही पार्टी करणार आहे इथं. दारू पिणार आहे, मस्त एन्जॉय. चला. अहो जनाची नाही निदान मनाची तरी ठेवा. कशाला एवढं बोलत होतात? अहो तरणी ताठी बायको आहे तुमची मी. आणि तुम्ही मित्रांना घेऊन घरात बसून दारू पिणार, दंगा करणार? अहो तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? Hey you, who are you, bloody fool? Get lost? Get lost from here. Go inside. अरे श्याम, ये मित्रा ये. वेळ लावलास यायला. बर येताना एक्स्ट्रा आणलीस ना? आणली. ए दिनेश यार, दिनेश बोल ना यार, तुझ्याकडे आलो ना. हा मग काय यार, चकना वगैरे आणलंयस की नाही यार? आणि शांत शांत वाटतंय सगळं घर. जरा लाव ना, जरा जस्टिन बिबर, जरा डान्सिंग पार्टी होऊ दे ना.
लाव जरा म्युझिक वगैरे लाव एन्जॉय यार डान्स येस 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 ब्रदर येस प्रेम तुमच्यासाठी काय पण अरे वा वा बायको कुठे गेली बायको कुठे तुझी अरे बोलत ना तिला तुझ्या बायकोला बोलवलं बाहेर चल तिला पण एन्जॉय करायला आणि कसे तिला जरा ग्लास मध्ये जर दारू ओतून दिले ना पेक वरून दिले की अजून मजा येईल ना प्यायला बोलव ना तुझ्या बायकोला बोलवतो ए अरे ऋतुजा नाव आहे काय ऋतुजा बाहेर प्लीज थांब रे मी बोलवतो ना माझी बायको आहे यार सॉरी सॉरी ए ऋतुजा बिंडोक चल चल बाहेर रे लवकर बाहेर रे बर काय आहे? मी नाही भरणार बाई. बर म्हणतो ना. काय धिंगाणा चाललाय तुमचा? काही संस्कार आहेत की नाही तुम्हाला? काहीही करायला लावता मला. माझ्या आई बाबांनी असले संस्कार केलेले नाहीयेत माझ्यावर. कळतंय का तुम्हाला? अहो मी घरी तुमची बायको एकटी असताना असे तुम्ही हे सगळे असले घाणेरडे दारुडे मित्र घरी घेऊन आलात. अहो आपल्या बायको बद्दल पती म्हणून हे असं वागणं शोभतंय का तुम्हाला? ए हरामखोर ब्लडीफोर, तू माझ्या मित्रांसमोर माझा अपमान करतेस. कोण समजतेस स्वतःला? हा? कोण समजतेस? काय करताय? हॅलो बहिणी शी दूर व्हा. प्लीज मला ऐकून घ्या. शी किती घाण वास येतोय हा सगळा. घराचा तमाशा केलाय या लोकांनी. एक मिनिट माझं ऐकून घ्या. दूर व्हा म्हणलं ना. चालते बा इथून. हॅलो हॅलो हा हे बघा साने, माझी अमेरिकेची फ्लाईटची तिकीट बुक करा. आणि हो एक मिनिट, 12 लाखाचा तो चेक आहे ना तो बँकेमध्ये जमा करा. आणि मी येईपर्यंत आपली कंपनी फुलासारखी जपा. ओके ओके येस 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 ओके येस 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 ठीक आहे ओके ओके बाय 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 बाय. अरे ऋतुजा, तू कधी आलीस शहरावरून? आणि कसं काय चाललाय संसार? आणि काय बाबा, शेतकरी माणसं, तुझं कसं मस्त एकदम छान नोकरदार, भरमसाठ पगार, फ्लॅट संस्कृती, सगळं व्यवस्थित चाललंय ना? काय झालं? तुझं काय झालं बोल ना. मी चुकलं रे प्रेम, मला माफ कर. मी तुला ओळखलं नाही. या बेगडी जगाला भुलले आणि आयुष्याची राख रांगोळी झाली बघ माझ्या. सगळं खोट आहे रे. हे सगळं जग नकली आहे. कसली फ्लॅट संस्कृती आणि कसली नोकरी. सगळं खोट आहे रे. हे जग वृक्ष वाळवंट आहे. अरे तुमच्या सारख्या शेतकऱ्यांच्या मुलांना कधी आतून बघितलंच नाही. कळलं वाटतं तुला? कधी जवळून ओळखलंच नाही रे. कधी तुम्हाला समजावून घेतलंच नाही. प्रेम, एक गोष्ट बोलू? राग येणार नाही ना? बोल, आता आलीस तर बोल. प्रेम, आता कुठल्या तोंडाने बोलू काही कळेनासच झालंय बघ. प्रेम, माझा स्वीकार करशील? तुझ्या आयुष्यात मला सामावून घेशील? ऋतुजा, सॉरी, आता वेळ निघून गेली. आता माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावर भरभरून प्रेम करणार
माझ्या आई वडिलांच्यावर प्रेम करणारी, माझ्या सकट माझ्या सगळ्या कुटुंबावर भरभरून प्रेम करणारी आणि सगळ्यात महत्वाचं ऋतुजा आई, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या काळ्या आईवर प्रेम करणारी पत्नी मला मिळाली. हा जरा थोडी अशिक्षित आहे, पण जीवाला जीव देणारी, संस्कारी आहे आणि अर्थातच माझंही तिच्यावर खूप प्रेम आहे. आणि लवकरच आता आम्ही लग्न सुद्धा करणार आहोत. पण आता तुझ्या बाबतीत उशीर झाला ऋतुजा, सॉरी. येतो, बाय. अरे पण ऐक तरी, प्रेम 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 ऐक ना, प्रेम 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 थांब ना, प्रेम ऐक तरी. चुकलंच माझ्या मित्र मैत्रिणींनो, आयुष्यात मी घेतलेला एक चुकीचा निर्णय आज मला उछाळ करून गेला. वेगळी दुनियेला पुरून मी एक सच्चा दिलाचा माणूस हरवून बसले. खऱ्या अर्थाने आज मला जाणवलं, ज्यानं आपल्या शेतीला आई मानलं, ज्याची या मातीशी घट्ट नाळ आहे, तो कधीही दुसऱ्याच्या प्रेमाची प्रतारणा करणार नाही, भरभरून प्रेम देणार. खरोखरच शेतकरी नवरा करून घेतला असता तर आज सुखाचा संसार केला असता. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, मी फसले तसं तुम्ही फसू नका. मी वरच्या रंगाला भुलून आयुष्यात उठून गेले तसं तुम्ही करू नका. कारण जग दिसतं तसं नसतं. आनंद वाटला. आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.